चला, नेहमीप्रमाणे दिवाळीचा फराळ करायची वेळ आली. पण खरं सांगू का, या वेळेला ना काही उत्साहच वाटत नाहीये. घरात वातावरण हे असं, कोणी कोणाशी नीट बोलत नाहीये, कोणी हसत नाहीये. आणि दिवाळी म्हणजे कसं ग, आनंदाचा सण, उत्साहाचा सण. आपल्या घरावर मात्र यंदा अवकाळ आली. विक्रांत आणि आई एकमेकांशी बोलल्याशिवाय दिवाळी काही खरी नाही. काय ग गीता, कसला विचार करतेस? अगं मी एकटीच बडबडतीये मगासपासून. नाही, काही नाही. कदाचित मलाच काहीतरी करावं लागणार. कशाचं? नाही, काही नाही. वहिनी, फराळाचं कसं करूया? म्हणजे एकत्रच करूया का वाटून घेऊया पदार्थ? खरं सांगू का, एकत्र केले ना तर खूप मजा येईल, पण वेळ खूप जाईल. आणि आपल्याला एवढे सगळे पदार्थ करायचे म्हटल्यावर वेगवेगळेच करूया. हां चालेल, मग वेगवेगळे करूया. चिवडा तर तुम्हीच कराल, मी लाडू आणि करंजा करू. चालेल. व्यवस्थित झालं बरोबर. अरे मस्त. करेक्ट. हे मोनिका, ये ये. दिल. फायनली मला कोणीतरी ये असं म्हणालं. थँक्यू सो मच बाबा. काय झालं ग? गंमत झालीये काका. सासरी किमान मला ये तरी म्हणतायत. माहेरी माझ्या तोंडावर दार बंद केलं गेलं. माहेरी गेले होते मी काका, पण आजीने मला घरातच घेतलं नाही. खूप अपमान केला तिने माझा. आजीला असं वाटतंय की सगळी चूक माझीच आहे. म्हणजे जे काही चुकीचं घडतंय ते फक्त माझ्यामुळे घडतंय. मोनिका, जाऊ दे ना तो विषय. पुन्हा पुन्हा कशाला ते आठवायचं? कसं विसरू मी काका? आणि खरं तर नानू मामांनी सुद्धा एवढा सुंदर मुहूर्त शोधला नाही सगळं सांगायचा. माझ्या माहेरचे दरवाजे कायमचे बंद करून टाकले माझ्यासाठी. हे बघ नानू, पुरे आता झालं तेवढं खूप झालं. मला नाही वाटत मी पुन्हा माझ्या माहेरी जाऊ शकेन. नाही जाणार मी तिकडे. मोनिका, आपल्या माणसांवर असं नाही रागवायचं, विसरून जायचं सगळं. काका, वाईट तर वाटतच ना. जाऊ दे ग मोनिका. मधू काका म्हणाले ना, वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्या घरची काळजी करू नकोस. त्यांना कसं शांत करायचं ते बघू आपण. आजी, तू कशी आली इथे? तुम्ही आहात म्हणून तुम्हाला भेटायला आले. मला भेटायला? तुला काय माहित मी इथे आहे? ऍक्च्युली मागे एकदा मला विक्रांत असंच म्हणाले होते की तुम्ही एरवी देवळात जात नाहीत, पण अस्वस्थ असलात की देवळात जाऊन बसता. म्हणजे इतर लोक ज्या कारणासाठी जातात त्या कारणासाठी नाही, पण तुम्हाला तिथे जाऊन बरं वाटतं म्हणून. आणि मी घरी गेले तर तिथे तुम्ही नव्हता. मग वाटलं की तुम्ही इथेच असाल. तुला काय माहित मी अस्वस्थ आहे? नाही तर मग तुम्ही इथे येऊन का बसला असता? काय काम आहे? काही नाही, गप्पा मारायला आलीये. मला सांगतेस गप्पा मारायला? मी माणसं बरोबर ओळखते. तू नुसती गप्पा मारायला आली नाहीयेस आणि तू प्रयत्न करणं सोडणाऱ्यातली मुलगी नाहीयेस. नाही आजी, पण खरंच मी परत त्या विषयावर बोलायला नाही आलीये. मी तुम्हाला इन्व्हाइट करायला आलीये. कशासाठी? परत भेटण्यासाठी. जस्ट गप्पा मारायला, बोलायला. मग बोल ना. इथे नाही आजी, कॅफेमध्ये.
देऊळ काय वाईट जागा आहे? नाही नाही, अजिबात नाही. पण जी कॅफेमध्ये जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. मग चला ना आजी, प्लीज. मला तुझा प्लॅन कळत नाही असं नाहीये. मागच्या वेळेला मी तुला फोन केला आणि तू आली होतीस, हे मी विसरले नाही. आता तू मला विचारते तर येईन. आजोबा घेऊन टाका ना गोळी. बघ ना ग, औषधच नको म्हणतायत. असं कसं चालेल हो? का आजोबा, का नकोय तुम्हाला औषध? कशासाठी बरं व्हायचं? जाऊ दे, आता ताकद नाहीये माझ्यात. हे बघ, हे असं चाललंय सकाळपासून. तुम्हाला अजूनही त्रास होतोय ना? ताई असं का वागली, खोटं का बोलली, तिच्याकडून अशी चूक झालीच कशी, हे सगळे प्रश्न येत आहेत ना मनात. मोनिका चुकलीच, याबद्दल कुठलाही प्रश्न नाही माझ्या मनात. पण आजोबा, काही वेळा काही गोष्टी कोणी मुद्दामून करतं असं नाही ना. हो, पण किती गोष्टी पाठीशी घातल्या आपण तिच्या. पण मोनिकाच्या ह्या चुकीला क्षमा नाही. हे असले विचार डोक्यात घेऊन जगून तरी काय उपयोग आहे? अहो असं नका ना म्हणू. का नको म्हणू? तिच्या सासरच्याला काय वाटत असेल तिच्याबद्दल आणि आपल्याबद्दल? आपली मान त्यांच्या समोर कायमची खालीच गेली ना. पण आजोबा, तिच्या सासरकडच्यांना ही गोष्ट कळली होती, तरी त्यांनी आपल्याला सांगितली नाही. ह्याचाच अर्थ त्यांनी ती पटवून घेतलीये ना. पटवून घेणे सुद्धा चुकीचंच आहे ना. मग तरी त्यांनी तसं का केलं? कारण त्यांना कळलं की आता आपण काही करू शकत नाही. तिच्या आयुष्यात नव्याने आलेल्या लोकांनी जर तिला समजून घेतलं तर आपण तर तिचं पहिलं कुटुंब आहोत ना आजोबा. आपण त्याच्या बाबतीत इतकं कठोर कशाला व्हायचं? विसरून जा सगळं आणि सारखा सारखा हा विचार करू नका, कारण त्याने तुम्हालाच जास्त त्रास होईल. कारण ताई तुमची लाडकी आहे ना. होती. बरं, होती, पण तरी आता सगळं विसरून जा प्लीज. प्रयत्न करेन बस. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही गोळी घ्या आणि शांतपणे झोपा. ओके आजी, ही गोळी द्या आजोबांना. आणि आज ना मला यायला उशीर होईल. बर, निघते मी. बाय आजोबा. बाय. मी न ठरवलं, आज काही झालं ना तरी जाऊन आईसमोर बसायचं, नाहीतर आशेने हा दुरावा वाढत जाईल रे. मग काय करणार आहेस तू? मी एकटा नाही, आपण सगळ्यांनी मिळून करायचं. ऑल इज वेल नाव. वाद संपले.